आपल्याला गोड आवडतं की कडू अर्थात गोड, आणि आरोग्यदायी साखर की कडुलिंब तर कडुलिंब. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला एखादी गोष्ट कळते म्हणजे ती वळतेच असं होत नाही. तरीही ज्ञानेश्वरी आपल्याला काय शिकवते की औषधाची या कडूवटपणी जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय. म्हणजे जसं एखादं औषध चवीला कडू असतं त्यामुळं सुरुवातीला ते त्रासदायक वाटतं, पण त्याच औषधामध्ये अमृतासारखा गुण दडलेला असतो. तो लगेच दिसत नाही, परंतु नंतर त्याचा परिणाम आरोग्यावर मात्र दिसून येतो. आपल्या जीवनात अनेक गोष्टी सुरुवातीला कठीण, कडू किंवा कष्टाच्या वाटतात. उदाहरणार्थ आई वडिलांचं शिस्त लावणं, गुरूंचं कठोर मार्गदर्शन, अभ्यासातील कष्ट, खरं बोलण्याची हिंमत, कशाची तरी साधना, कशाचा तरी संयम, कोणती तरी तपश्चर्या, या सर्व गोष्टी प्रथमदर्शनी कडू औषध वाटतात, पण काळानुसार त्यांचे परिणाम अत्यंत चांगले ठरतात. जसं डॉक्टरांनी दिलेलं कडू औषध घेताना आनंद होत नाही, पण त्यानं रोग मात्र नाहीसा होतो. तसंच जीवनातील कठोर अनुभव, चांगले संस्कार आणि आत्मज्ञान हे सुरुवातीला अवघड वाटले तरी शेवटी अमृतासारखे सुख देतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर याचा विचार केला तर डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या इंद्रियांना सुख देणारी प्रत्येक गोष्ट भल्याची नसते, आणि सुरुवातीला काही कठीण वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टी अहिताच्याही नसतात. हे पहा, जे लगेच गोड वाटतं ते नेहमी हिताचं असेलच असं नाही, आणि जे सुरुवातीला कडू वाटतं तेच कधी कधी जीवनाचं खरं अमृत ठरतं. म्हणून कष्टाच्या किंवा कठीण वाटणाऱ्या गोष्टी टाळण्यात शहाणपण नाही बरं. रामकृष्ण हरी.